बांगलादेश सध्या अक्षरशः धगधगत आहे. तरुण राजकीय नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशात हिंसाचाराचं वातावरण निर्माण झालं आहे. रस्त्यावर उतरलेली जनता, घोषणेबाजी, दगडफेक आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहे भारताविरुद्धचा संताप. पाकिस्तान भारताला अडकवण्याचा कट रचतोय का? बांगलादेशच्या कांडमागे ISIचा हात आहे का? बांगलादेशमध्ये नेमकं काय घडलंय? शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येमागे कोणाचा हात असू शकतो? शरीफ उस्मान हादी नेमका कोण आहे? बांगलादेशचं संपूर्ण प्रकरण काय आहे सगळं सांगते, पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. सध्या बांगलादेशात जे काही घडतंय त्यामागे एक नाव सातत्याने चर्चेत आहे. ते नाव म्हणजे शरीफ उस्मान हादी. पण नक्की शरीफ उस्मान हादी कोण, असा प्रश्न अनेकांना पडतोय. मंडळी, 2024 मध्ये बांगलादेशात शेख हसीना यांच्या विरोधात मोठं आंदोलन उभं राहिलं होतं. हे आंदोलन केवळ राजकीय विरोधी नव्हतं, तर संपूर्ण सत्ता व्यवस्थेला आव्हान देणारं आंदोलन होतं. याच आंदोलनात शरीफ उस्मान हादी याची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. ते इन्क्लाब मंच या संघटनेचे प्रवक्ते आणि समन्वयक होते. या आंदोलनामुळे शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता. या राजकीय उलथापालथीनंतर हादी हे बांगलादेशातील तरुणांचा आवाज म्हणून पुढे आले. तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली आणि ते शक्तिशाली तरुण नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. शरीफ उस्मान हादी यांचा जन्म झालाकोठी या जिल्ह्यातील नलचिट्टी या गावात झाला आहे. त्यांचा जन्म एका धार्मिक कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील मदरसा शिक्षक आहे आणि ते स्थानिक इमामही होते. हादी यांचं प्राथमिक शिक्षण झालोकोठी येथील NS कामिल या मदरसा येथे झालं आहे. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते थेट सक्रिय राजकारणात उतरले. फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तो तयारी करत होता. ढाका 8 मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची त्याची तयारी होती. हादी हा कायमच चर्चेत राहिला, ते त्याच्या कट्टरपंथी विचारांमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे. काही काळापूर्वी त्याने सोशल मीडियावर ग्रेटर बांगलादेशचा नकाशा शेअर केला होता. या नकाशामध्ये भारताच्या ईशान्येकडील काही भागांना बांगलादेशचा भाग म्हणून दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे भारतच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्याच्या इन्क्लाब मंचावर कट्टरपंथी असल्याचे आरोप अनेक वेळा झाले आहे आणि अशातच बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे. मंडळी, 12 डिसेंबर रोजी ढाका शहरातील पलटण भागात शरीफ उस्मान हादी प्रचार आटपून बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षाने घरी परतत होते. तेवढ्यात अचानक अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. हा हल्ला इतका गंभीर होता की हादी यांना तात्काळ ढाकातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर प्रकृती अधिक बिघडल्यामुळे 15 डिसेंबरला एअर ॲम्ब्युलन्सला सिंगापूरला हलवण्यात आलं. मात्र सिंगापूरच्या जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यानच हादी यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये अक्षरशः स्फोटक परिस्थिती निर्माण झाली. गुरुवारी रात्री चटगावमधील भारतीय उच्च आयोगाच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी जमली. या जमावाने थेट भारतीय उच्च आयोगावर दगडफेक केली. इतकंच नाही तर भारत आणि अवामी लीग या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. आता प्रश्न असा आहे की शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येमागे कोणाचा हात आहे? याची हत्या कोणी घडवून आणली? तर मंडळी, सध्या बांगलादेशातील राजकीय वर्तुळात आणि गुप्तचर सूत्रांकडून एक गंभीर शक्यता वर्तवली जात आहे. ती शक्यता म्हणजे या राजकीय हत्येमागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. का हा संशय घेतला जात आहे तेही सांगते. हादी यांच्या मृत्यूनंतर थेट भारताला विलन ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारताविरोधी वातावरण जाणून बुजून तयार केलं जात आहे. भारतीय उच्च आयोगावर झालेली दगडफेक ही त्याच रणनीतीचा भाग मानली जात आहे. मंडळी, तुम्हाला आठवत असेल तर मागच्या वर्षी शेख हसीना यांना बांगलादेश सोडून पळावं लागलं होतं आणि भारताने त्यांना आश्रय दिला होता. याच गोष्टीचा राग आजही बांगलादेशातील काही राजकीय नेत्यांच्या मनात आहे. ते भारताविरोधी भावना चिघळून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील म्हटलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शेख हसीना यांचे भारताशी संबंध नेहमीच चांगले राहिले आहे. काँग्रेसचं सरकार असो किंवा भाजपचं सरकार असो, शेख हसीना यांचे संबंध कायम भारतासोबत मजबूत होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. मोहम्मद युनूस अंतरिम सरकार प्रमुख झाल्यापासून भारत बांगलादेश संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे मात्र चीन आणि पाकिस्तान बांगलादेशच्या अधिक जवळ जात असताना देखील दिसत आहे. हेच तर भारताच्या शत्रूंना हवं आहे. पाकिस्तान बांगलादेशला कट्टरपंथाकडे ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचा देखील आरोप आहे. तेथे काही ठिकाणी दहशतवाद प्रशिक्षण तळ सुरू असल्याची देखील चर्चा आहे. या सगळ्यांचा उद्देश एकच आहे, ते म्हणजे भारताला अस्थिर करणे. म्हणून मंडळी, शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूमागे सर्वाधिक राजकीय फायदा जर कोणाचा असेल तर तो फायदा आहे पाकिस्तानचा आणि म्हणूनच या हत्येमागे ISIचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा केवळ एका नेत्याचा मृत्यू नाही तर दक्षिण आशियातील राजकारणाला नवी दिशा देणारी घटना देखील आहे. पुढे काय होणार? बांगलादेश अजून स्थिर होणार का अजून भेटणार? खरंच
शरीफ उस्मान हादी याच्या हत्येमागे ISIचा किंवा पाकिस्तानचा हात आहे का? यावर तुमचं मत काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.